नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच BAMSची एक्झाम झालेली आहे. एक्झिक्युटिव्ह असिस्टंट पदासाठी एक्झाम होती आणि त्या एक्झामचा आता फायनल कट ऑफ काय असू शकतो, आन्सर की केव्हापर्यंत येऊ शकते, रिझल्ट केव्हापर्यंत लागू शकतो, आज या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. तर थोडक्यात मी आन्सर की कधी येणार आहे आणि त्याचबरोबर रिझल्ट केव्हा लागतो, त्यानंतर आपण कट ऑफच्या मुद्द्यावर बोलू. तर बघा, सर्वांना माहीतच आहे 2 डिसेंबर ते 12 डिसेंबरपर्यंत BAMSची एक्झाम चालली होती, बरोबर. तर बघा, या ठिकाणी 15 दिवस लागतात आन्सर की यायला लगभग, म्हणजे 27 डिसेंबरपर्यंत तुमची आन्सर की तुमच्या हातात असेल, 27 डिसेंबरपर्यंत, बरोबर. आणि 3 ते 4 दिवस तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी दिवस दिले जाते, म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याची तारीख राहील, 4 दिवस. तर बघा, ह्या ठिकाणी 27 तारखेला आन्सर की आली, 31 डिसेंबरला तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी डेट मिळेल, 31 तारखेला ती ऑब्जेक्शनची डेट क्लोज होईल. आता त्यानंतर विषय येतो की रिझल्ट. आन्सर की सांगितली मी तुम्हाला, आता रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो. तर बघा, 31 डिसेंबरपर्यंत तुमचं ऑब्जेक्शन त्या ठिकाणी सबमिट करणार तुम्ही. तर त्यानंतर 10 ते 12 दिवसाच्या आत, म्हणजे 10 ते 12 जानेवारीपर्यंत तुमचे रिझल्ट जो आहे तो तुमच्या हातात राहील. एक तर तुमचं सिलेक्शन होईल राहील, म्हणजे एक तर रिझल्ट तुमचा पॉझिटिव्ह राहील किंवा निगेटिव्ह राहील, लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. तर बघा, ह्या ठिकाणी आता मी तुम्हाला सांगितलं आन्सर की आणि रिझल्ट केव्हा येणार आहे. आता मेन मुद्दा येतो तो म्हणजे कोणता, की कट ऑफ. सर, कट ऑफ किती लागेल BAMSचा कट ऑफ, बरोबर. आता या ठिकाणी मी तुम्हाला माझ्याजवळ जो डाटा प्रोव्हाइड केलेला आहे, ॲक्च्युअल विद्यार्थ्यांनी जवळपास 957 विद्यार्थ्यांनी, मी जो पोलो केला होता त्या पोलोमध्ये 957 विद्यार्थ्यांनी म्हणजे वोटिंग केलेलं आहे. तर त्या वोटिंगमध्ये लगभग आपण जर विचार केला तर 1000 विद्यार्थी पकडू, अजून समजा काय जे समजा 43 मुलांनी अजून वोटिंग नाही केलं त्याच्यामध्ये. तर ॲक्च्युअल आपण जर विचार केला तर 1000 विद्यार्थी पकडू आणि एक कन्फर्म अंदाज या ठिकाणी कट ऑफचा घेऊ. माझ्या मनानुसार कट ऑफचा कट ऑफ नाही सांगणार मी. विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये जो पोलो केलेला आहे त्या पोलोनुसार मी तुम्हाला कट ऑफ सांगतो. एक मिनट, इथे स्क्रीनशॉट मारलेला आहे मी. स्क्रीनशॉट आहे बघा. एक मिनिट, त्याला थोडंसं हे करतो. बघा, हा तुम्हाला मी मारलेला स्क्रीनशॉट दिसत आहे स्क्रीनवरती. या ठिकाणी तुम्ही बघा, मी ह्या ठिकाणी पोलो केलेला होता. एक मिनटं, चला, प्रॉब्लेम येतो रे याला स्क्रीनला. बरं, ठीक आहे, कॅन्सल करू याला. पिवळ्या कलरचं घेऊ. बघा, BAMS क्लर्क मध्ये तुमचे किती प्रश्न बरोबर येतील, मी असं ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना क्वेश्चन केलेला होता. तर या ठिकाणी ब्लॅक कलर कसं काय आला यार, हे एकदा काढून टाकू आपण. ब्लॅक कलरनं तुम्हाला दिसणार नाही, बरोबर. ॲक्च्युअल कसं आहे, रिअल दिसायला पाहिजे ना. ओके, आता क्लिअर दिसत असेल सगळ्यांना, है ना. क्लिअर आहे बा. BAMS क्लर्क एक्झाममध्ये तुमचे किती प्रश्न बरोबर येतील असं मी फॉलो केलेला होता. तर ह्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं मी 957 विद्यार्थ्यांनी वोटिंग केलेलं आहे, बरोबर. तर आपण जरी अंदाज घेतला 65 ते 70 ह्या दरम्यान किती विद्यार्थ्यांना 65 ते 70 प्रश्न किती विद्यार्थ्यांचे बरोबर असतील, मी एक एक्झिट फॉलो केला होता या ठिकाणी. तर 31% विद्यार्थी, समजा 1000पैकी 31% जर केलं तर 310 विद्यार्थ्यांना या ठिकाणी 65 ते 70 दरम्यान मार्क असू शकते. त्यानंतर 70 ते 75 440 विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्क असू शकते. त्यानंतर 75 ते 80 इथं 140 विद्यार्थ्यांना मार्क असू शकते. आणि त्याचबरोबर 80 ते 85च्या अबोव, म्हणजे 80पेक्षा जास्त, ते किती, 110 विद्यार्थ्यांना. आपण 1000 आपण या ठिकाणी डाटा काढलेला आहे 1000 विद्यार्थ्यांची. जर का तुम्ही याला 100 मल्टिप्लाय केलं तर आपला 1,00,000 विद्यार्थ्यांचा ह्या ठिकाणी डाटा ॲक्च्युअल बनू शकतो. किती, 1,00,000 विद्यार्थ्यांचा. या ठिकाणी 1,00,000 विद्यार्थ्यांचा डाटा या ठिकाणी बनतो. तर एक मिनटं थांबा. सगळे तुम्हाला सांगितले मी. 1,00,000 विद्यार्थ्यांचा डाटा आपण या ठिकाणी आता ॲक्च्युअल काढण्याचा प्रयत्न करू. याला जर आपण हे केलं, अजून याला 2 झिरो वाढवले तर हे होतात 44,000, हे होतात 14,000, हे होतात 31,000, हे होतात किती, 11,000. बघा, आता ह्या ठिकाणी सटिक कट ऑफ निघणार आहे. याच्यात सगळ्या कॅटेगरीचे विद्यार्थी, बरं का. 80 ते 85 मार्क असू शकते असे किती विद्यार्थी माहिती आहे का, 11,000 विद्यार्थी आहे. किती, आता 80 ते 85 हाच कट ऑफ लक्षात घेणार. आणि एक आपण 70 ते 75 म्हणजे 14,000 आणि 11,000 ह्या विद्यार्थ्यांचं आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन बघू. 75 ते 80, 14, 11, 75 ते 80,
14,000 आहे ना, आणि 80 ते 85 प्लस अबो केलं तर आपण या ठिकाणी. हे होते 11,000 विद्यार्थी. तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की 75 ते 80 दरम्यान किती विद्यार्थी होते, 14,000, आणि 80 ते 85 दरम्यान किती, 11,000. आणि तुम्हाला सर्वांना माहिती व्हॅकन्सी किती आहे टोटल. व्हॅकन्सी टोटल 1840 व्हॅकन्सी आहे. 1840 व्हॅकन्सी आहे टोटल. आता मला सांगा, हे 11,000 विद्यार्थी आहे, 80 ते 85 बरोबर प्रश्न आहेत म्हणतात, हे 85 प्लसवाले पण विद्यार्थी राहणार त्याच्यामध्ये. तर मला सांगा, हे 75च्या खाली जे विद्यार्थी आहे त्यांचं ह्या ठिकाणी काही सिलेक्शन होईल का, नाही. कारण की हेच विद्यार्थ्यांचा डाटा एवढा भरू लागला ना. 1,00,000 विद्यार्थ्यांचं आपण इथं जर बघितलं, 1,000 = 1,00,000 बघितलं आपण, म्हणजे 1,000 विद्यार्थ्यातून आपण 1,00,000 विद्यार्थ्यांचा डाटा या ठिकाणी ॲक्च्युअल या ठिकाणी डिसाईड केलेला आहे. तर 1840 व्हॅकन्सी, 11,000 मुलांनी 80 ते 85 प्रश्न सोडवलेले. मग ह्या ठिकाणी कट ऑफचा अंदाज काय निघतो, ज्या विद्यार्थ्याची, का म्हणतो मी, लक्षात द्यावा, ज्या विद्यार्थ्यांचे 80 प्रश्न बरोबर आहे, 80 प्लस ज्या विद्यार्थ्याचे बरोबर आहे ना, तो त्याच विद्यार्थ्याचं ह्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. 80 प्लस क्वेश्चनवाले, म्हणजे कट ऑफ काय राहणार रे, 160 प्लस कट ऑफ जाणार तुमचं ॲक्च्युअल. 160 प्लस, 160च्या कमी आशाच नाही करायची, ती कोणत्या कॅटेगरी असो. फक्त या ठिकाणी प्रोजेक्ट अफेक्टेड, त्यानंतर हँडिकॅप, एक सर्व्हिसमॅन, यांचं थोडं समजा, यांचे तर 70 मार्क बरोबर, 70 प्रश्न बरोबर असले तर हे मुलांचं, ह्या बाकीच्या कॅटेगरींचं सिलेक्शन होणार आहे 70-60वर. हे एक सर्व्हिसमॅन, हँडिकॅप त्यांचं सांगतो, स्पोर्ट वगैरे. आणि जी कॅटेगरी, कोणती कॅटेगरी असू दे, मग ज्या विद्यार्थ्याचे 80 प्रश्न बरोबर आहे त्याचं फायनल सिलेक्शन होणार 60 प्लस सांगतो. कारण की हा जरी 11,000चा आपला डाटा निघाला होता, 11,000 11Kचा, तर त्यात सगळ्यांनीच रिअल वोट केलं असंच या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे आपण, की सगळ्यांनी रिअल केलेलं असेल. पण काही नसं केलं त्या ठिकाणी रिअल, तरी पण आपण पकडले की बाबा 80 ते 85 दरम्यान एवढे विद्यार्थी आहे, ते 160 मार्क तुम्हाला लागणार आहे, तरच तुमचं BMCमध्ये सिलेक्शन होणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, मला चॅनलमध्ये हे सांगा. आणि त्या ठिकाणी जितके जास्त विद्यार्थ्यांनी वोट केलं ना, तेवढं आपल्याला क्लॅरिटी जास्त येणार आहे. त्यामुळे तुम्ही त्या एक्झिट पोलवर जा, आपल्या मराठी GKPK या चॅनलवरती आपण ती कम्युनिटी पोल केलेली आहे. ती कम्युनिटी पोल म्हणून तुम्ही तिथं जा त्या चॅनलवरती, आणि तुम्हाला ॲक्च्युअल डाटा त्या ठिकाणी कळून जाईल. म्हणजे ॲक्च्युअल तुम्हाला तिथं तुम्ही तिथं मार्क केलं, तुम्ही फॉलो केला, तर तुम्हाला पण कळेल की बाबा एवढे विद्यार्थी आहे. सरळ 1,000 विद्यार्थी आहे ना, 1,000 विद्यार्थ्यांचं तिथं पोलो झालेलं आहे, बरोबर. तर 1,000 म्हणजे 44% जर केलं आपण, तर याला डायरेक्ट 0 टाका, 440 विद्यार्थी होतात. आणि याचंच कन्वर्ट 1,00,000मध्ये केलं तर 2 शून्य टाकायचे, बस 44,000. तर बघा, सरासरी विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती 65 ते 70,000 म्हणजे जास्त आहे. त्यामुळे 65-70 प्रश्नावर जे तुमचा रिझल्ट येणार नाही. ज्या विद्यार्थ्याचे 80 प्लस क्वेश्चन बरोबर आहे त्याचा या ठिकाणी फायनल रिझल्ट बनणार आहे. तर चला, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशी नवीन अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड करत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.